पडता
मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासे अर्पण मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजय पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र कया आठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला धरो पावना झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेवी बोलतो जे वचन ती भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता दही हातळे चौफाळुण्याले परी बैसौ पावले श्री गुरुंचे ते नमस्कार मनोजगं भारततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आवती पवनं
वाटा मद दागाव्या सोभटा वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण सवे जवळी विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र सुलतानपूर आपल्या गावामध्ये चालू असलेला साधू संतांच्या कृपाशीर्वादानं ह्याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि आज आपल्या सप्ताहाचा पहिलाच दिवस ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मजपर्यंत आली समस्त सप्त कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ सुलतानपूर तुमचे पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त प्राण सौ सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या गुरुकृपेने तसेच माझे आई वडील यांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही सर्व श्रोतेजण टाळ करी माळ करी वार करी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात मस्तक आहे पाया आपण सर्वांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात विठ्ठला विठ्ठला करता जड भारी दासी आठवा वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला भंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा गोड असा नामाचं महत्व तुम्हाला आम्हाला प्रतिपादन करणारा नामाचं महत्व सांगणारा उत्कृष्ट असा भंग सेवेकरता निवडलाय विठ्ठला पडता जड भारी दासी आठवा वारी या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारे तुम्हाला आम्हाला सांगतात भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे ऐका तुमच्या आमच्यावरती किती मोठं संकट येऊ द्या मात्र संकट जरी किती मोठं असलं पण त्या संकटामध्ये आठव कोणाचं करायचं दासी आठवा वारी आणि एकदा की आपण संकटकालीन भगवंताचं नाम चिंतन केलं भगवंताचा आठव केला तर तो भगवान परमात्मा काय करतो मग तो निदेशन आड घाली सुदर्शन संकटामध्ये जर भगवंताचा आठव केला तर तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या संकटामध्ये त्याचं सुदर्शन चक्र आड घालतो आणि आपल्या भक्ताला कसलाही क्षीण होऊ देत नाही म्हणून तर जन्माला आलात भगवंताचं नाम चिंतन करायचंय नव्हे भगवंताचं नाम चिंतन या मुखानं जर केलं तर नामाच्या चिंतने भगवंताच्या नामामध्ये ताकद एवढी आहे नुसतं तुमच्या आमच्यावरती आलेलं संकटच निवारण होत नाही तर तुमच्या आमच्या पाठीमागे असलेली भूतबाधा सुद्धा एका वाटेने नाही तर 12 वाटेने पळू लागते नामाच्या चिंतने 12 वाट पळते विघ्न आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबारे सांगतात भगवंताचं नाम चिंतन भगवंताचं नाम स्मरण आपण केलं पाहिजे नव्हे वेळे प्रसंगी वेळेअभावी आपण आपलं प्राण त्या भगवंताला अर्पण केला पाहिजे तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो निदेशिन आड घाली
भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पण नाही का, समजा तुमच्या आमच्यावरती संकट आलं, आपण काय करतो, त्या संकटामधून मुक्तता कशी मिळेल, संकट निवारण कसं होईल याच्या पाठीमागे आपण लागतो, नवे नवे प्रयत्न करतो. पण नाही का, ते संकट जर निवारण करायचं असेल तर दासी आठवावा हरी. कुणाचा आठव करायचाय? भगवंताचा, तर परमेश्वराचा आठव तुम्ही आम्ही केला पाहिजे. आणि एकदा की आपण संकटकालीन भगवंताचा आठव केला तर निश्चितपणे तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरती आलेलं संकट दूर करण्याकरता येतो. तुम्हाला ब्रह्मपुराणातील गोड उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मपुराणामध्ये गोड पुरावा आलेला आहे का, हिरण्यकशिपू नावाचा राक्षस होता. त्याला भगवंताचं नामचिंतन नामस्मरण काही आवडत नव्हतं, कुणालाही नामचिंतन करू देत नव्हता. पण नाही का, हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवांची एकदा खूप तपश्चर्या केली, खूप नामचिंतन केलं आणि खूप तपश्चर्या केल्यानंतर त्याला मात्र ब्रह्मदेव प्रसन्न झाले. हिरण्यकशिपू, अरे तुला मी प्रसन्न झालोय, काही मागायचं ते माग. त्यावेळेस हिरण्यकशिपूने सांगितलं, ब्रह्मदेवा माझ्याकडे काही नाहीये, पैसे आहेत, धन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे. ब्रह्मदेवा माझ्याकडे काय नाही, मग काय पाहिजे हिरण्यकशिपू, मला प्रसन्न कशा करता केलं? ऐका ब्रह्मदेवा, माझ्याकडे सर्व काय आहे, पण मला फक्त एक नको, ते म्हणजे मरण नको. आता ब्रह्मदेवाने ऐकलं आणि ब्रह्मदेव म्हणाले, अरे हिरण्यकशिपू काय मागतोस, मरण नको? अरे या मृत्यूलोकामध्ये जो मनुष्य प्राणी जन्माला आला प्रत्येकाला मात्र मरण निश्चित आहे, आणि तू काय सांगतोस मरण नको? नाही, मरण नको हा प्रश्न मात्र माझ्या अधिकाराचा नाही. कारण माऊली ज्ञानेश्वर मध्ये गोड सांगतात, ललाटी जे लिहिले ते कदा न जाय पुसेले, तैसे काळे गोरे पण पुसवणी जाय. ऐका, माऊली ज्ञानेश्वर मध्ये गोड पुरावा देतात, ज्याप्रमाणे एखादा किती काळा मनुष्य असू द्या, त्या काळ्या माणसाने फेर लवली लावू द्या, पॉन्ड्स क्रीम लावू द्या, अजून काय महिला मंडळ, अजून काय नाही मला एवढं माहिती बरं का. ऐका, त्या काळ्या मनुष्याने किती प्रयत्न करू द्या, पण मला सांगा तो काळा मनुष्य गोरा होणार आहे का? नाही होणार. याच्या विरुद्धात किती काळा मनुष्य असू द्या, गोरा मनुष्य असू द्या, पण त्या गोऱ्या माणसानं तोंडाला कोळसा जरी फासला अथवा राखे जरी तोंड बुडवलं तर तो काळा होणार आहे का? तैसे काळे गोरे पण पुसवणी जाय. त्याप्रमाणे ब्रह्मदेव सांगू लागले, हिरण्यकशिपू ज्याप्रमाणे काळा मनुष्य गोरा होऊ शकत नाही आणि गोरा मनुष्य काळा होऊ शकत नाही ना, त्याप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये आलेल्या प्रत्येक मनुष्याला मरण मात्र निश्चित आहे. आपल्या कपाळावरती जे कर्म लिहिले गेले आहे ते कर्म कुणालाही चुकू शकत नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, हिरण्यकशिपू अरे कर्म मात्र कोणाला चुकत नाही, आणि तुझ्या नशिबामध्ये जो काही मृत्यू आहे ना, तो मृत्यू तुला सुद्धा चुकू शकत नाही. दुसरं काहीतरी माग. पण हिरण्यकशिपूने विचार केला, मला साक्षात प्रसन्न कोण झालेत? तुम्हाला झोपा लागला का? नाही ना, लक्ष द्या इकडे. मला सांगा, साक्षात हिरण्यकशिपूला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. हिरण्यकशिपूच्या मनामध्ये विचार आला, अरे साक्षात मला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. कोण ब्रह्मदेव? का जे ब्रह्मदेव सगळ्या जगाचं नवे सगळं विश्वाचं कर्म जे लिहितात असे ब्रह्मदेव मला प्रसन्न झाले. पण माझं मरण चुकतंय का? नाही. पण विचार केला आणि ठरवलं की आता ब्रह्मदेवांकडे अशा काही अटी मागायच्या जेणेकरून माझं मरण मात्र चुकलं पाहिजे. हिरण्यकशिपूने भरपूर वेळ विचार केला आणि ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवा तुम्ही म्हणता ना दुसऱ्या अटी माग, तर ठीक आहे म्हटला. माझी पहिली अट ब्रह्मदेवा, मला घराच्या आतही मरण नको आणि घराच्या बाहेर कुठेही मला मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं, तथास्तु. दुसरी अट सांगितली, ब्रह्मदेवा मला आकाशातही मरण नको आणि जमिनीवर सुद्धा मरण नको. तथास्तु.
तीच अट मागितली. ब्रह्मदेवा मला अस्त्रानं मरण नको, नव्हे नव्हे मला शस्त्रानं मरण नको. तथास्तु. चौथी अट मागितली. ब्रह्मदेवा मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको आणि रात्री सुद्धा मरण नको. तथास्तु. पाचवी अट विचारली, सांगितली. ब्रह्मदेवा मला देवाच्या हातून मरण नको, मला मानवाच्या हातून मरण नको आणि दानवाच्या हातून सुद्धा मरण नको. तथास्तु. सहावी आणि शेवटची अट सांगितली. ब्रह्मदेवा मला या 12ही महिन्यांमधून, आता 12 महिने कोणते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता मला सांगा, हे 12 महिने सोडता याच्या व्यतिरिक्त दुसरे महिने आहेत का? नाही. मग हिरण्यकश्यपूने सांगितलं, ब्रह्मदेवा जे काही 12 महिने आहेत ना, या 12ही महिन्यांपैकी मला एका महिन्यामध्ये सुद्धा मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. आता मला सांगा, हे हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडे एवढ्या 6 अटी मागून घेतल्या, त्याला मरण येणार आहे का? येणार आहे का मरण? नाही ना. त्यालाही असं वाटलं, आता मला मरण नाही. ऐका त्यानं काय केलं? नगरामध्ये गेला, कुणालाही भजन करू देत नव्हता, नामचिंतन करू देत नव्हता. नव्हे नव्हे हिरण्यकश्यपूने आपल्या नगरामध्ये दवंडी पिटवली. जो कोणी भगवंताचं नामचिंतन करेल, नामस्मरण करेल, हरी कीर्तन करेल, प्रवचन करेल, भजन करेल, अशा माणसाला कठोरात कठोर अशी शिक्षा देण्यामध्ये येईल. आता मला सांगा, असं सांगितल्यानंतर कोण भजन करणार आहे? कोणी भजन करण्याकरता नाही. मात्र माझा पंढरीचा पांडुरंग याच्या बापाच्या हिवाळ्यामध्ये जेवण जेवलेले होते. माझ्या भगवंतानं, माझ्या पांडुरंगानं हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हादाला जन्माला घातलं. पण ऐका, भक्त प्रल्हाद रात्रंदिवस काय करायचा? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवंताचं नाम चिंतन करत असायचा. पण ऐका, हिरण्यकश्यपू त्याचे वडील होते, फार राग यायचा. भगवंताचं नाम चिंतन करतो, नामस्मरण करतो. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाकडे गेला आणि समजावू लागला, प्रल्हादा, अरे काय वेडा झालास का? अरे नामचिंतन करू नकोस, नामस्मरण करू नकोस. प्रल्हादा, अरे सगळ्या नगरामध्ये मी दवंडी पिटवली, नामचिंतन कोणी करू नका, नामस्मरण कोणी करू नका, आणि तू तर माझा मुलगा आहेस, तरी देखील नामचिंतन करतो, ऐकत नाही. अरे वेडा झालास का? पण ऐका, त्यावेळेस भक्त प्रल्हाद सांगू लागला, काय करू बाबा, माझ्या जिभेला माझी मदत झाली. माझी
माझ्या जिभेला छंद लागलेला आहे. काही केल्या माझ्या मुखामधून नामचिंतन बोलण्याचं काही थांबतच नाही बाबा. मला तो छंद लागलेला आहे. ऐका, त्यावेळेस हिरण्यकश्यपूला मात्र राग आला. प्रल्हादा, सांगून ऐकत नाही. ऐका, हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिलं, कडे लोट केला, नवे उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं. आता मला सांगा महिला मंडळ, तुम्ही स्वयंपाक करताना सगळ्याजणी हॉटेलला जाता स्वयंपाक करताना? आता मला सांगा, स्वयंपाक करता करता अंगावरती एक जरी गरम तेलाचा थेंब उडाला तर किती वेदना होतात. पण ऐका, हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, पण तरी देखील भक्त प्रल्हादाने आपल्या मुखामधलं नामचिंतन सोडलं नाही, नामस्मरण सोडलं नाही. आणि म्हणून तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अभाग निवारया. आणि म्हणून माझा भगवंत भक्त प्रल्हादाच्या पाठीशी खंबीरपणे आणि सतत उभा होता. भक्त प्रल्हादाला एकही वेदना होऊन दिली नाही. पण नाही का, कालांतराने दिवस जात होते. काही दिवसांनी असंच हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाकडे आला. बघितलं तर अरे, अजून सुद्धा हा प्रल्हाद वेडा झाल्यासारखा नामचिंतन करतो, नामस्मरण करतो. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाकडे गेला आणि समजावू लागला, पण भक्त प्रल्हाद काय ऐकेना. शेवटी हिरण्यकश्यपूने विचारलं, का रे प्रल्हादा, अरे मला सांग, ज्या नारायणाचं, ज्या देवाचं, ज्या भगवंताचं नामचिंतन तू रात्रने दिवस करतो ना, मला सांग, तो तुझा देव आहे तरी कुठे? विठ्ठलची बाबा, माझा देव कुठे नाही हो, सगळ्या जळात स्थळ. अरे तू म्हणतोस ना माझा देव सगळीकडे भरून उरलेला आहे, तर सांग मला, या खांबामध्ये तुझा भगवंत आहे का, तुझा देव आहे का? त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, हो बाबा, या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. ऐका, हिरण्यकश्यपूला फार राग आला. अरे या खांबामध्ये जो देव आहे, फार राग आला. आणि रागाच्या भरामध्ये काय केलं, खांबावरीलात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले. प्रकार घडला. हिरण्यकश्यपूला राग आला. हिरण्यकश्यपूने रागाच्या भरामध्ये, क्रोधाच्या भरामध्ये खांबावरती लाथ मारली. परिणाम खांब दुभंगला. त्या खांबामधून निम्म शरीर सिंहाचं आणि निम्म शरीर मानवाचं असे साक्षात नृसिंह भगवंत प्रगट झाले. चौथा बाहुल बाहुल नंदी, बोल
भगवंत प्रगट झाले. नृत्य भगवंतांनी आपल्या बोटावरती हिरण्यकश्यपूला उचलून घेतलं आणि जाऊन मात्र दाराच्या उंबऱ्यामध्ये बसले आणि हिरण्यकश्यपूकडे बघितलं आणि विचारलं, का रे हिरण्यकश्यपू, अरे तुम्हाला काय म्हटलं होतास, मला घराच्या आतही मरण नको आणि घराच्या बाहेर कुठेही मला मरण नको. तू जरा इथे बघ, तू आता घराच्या आत आहेस का? नाही म्हणाला. मग बाहेर आहेस का? नाही, कारण त्याला घेऊन कुठे बसले होते? दाराच्या उंबऱ्यामध्ये. दुसरी अट विचारली, हिरण्यकश्यपू, अरे तू म्हणाला होतास ना मला आकाशातही मरण नको आणि जमिनीवर सुद्धा मरण नको. तू जरा इथे बघ, तू आता जमिनीवरती आहे का? नाही म्हणाला. आकाशामध्ये आहे का? नाही, कारण का त्याला उचलून कुठे घेतलं होतं? मांडीवरती. तिसरी अट विचारली, हिरण्यकश्यपू, अरे तू काय म्हणाला होतास, मला अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको. माझ्या हाताकडे बघ, काही वस्त्र दिसतं का? नाही म्हणाला. शस्त्र आहे का? नाही, कारण का निम्म शरीर मात्र सिंहाचं होतं, त्याची नखी म्हणजे वाघ नखी होती. चौथी अट विचारली, हिरण्यकश्यपू, अरे तू म्हणाला होतास ना मला सकाळी मरण नको, दुपारीही मरण नको आणि रात्री सुद्धा मरण नको. आता मला सांग, बाहेर बघ, तुला सकाळ दिसते का? नाही म्हणाला. मग दुपार आहे का? नाही. रात्र आहे का? नाही, कारण का ती वेळ होती सायंकाळची. पाचवी अट विचारली, काय हिरण्यकश्यपू, अरे तू काय म्हणाला होता, मला देवाच्या हातून मरण नको, मानवाच्या हातून, दानवाच्या हातून, या तिघांच्याही हातून मला मरण नको. तू जरा माझ्याकडे बघ, तुला देव दिसतो का? नाही म्हणाला. दानव दिसतो का? नाही म्हणाला. मानव दिसतो का? नाही, कारण का निम्म शरीर सिंहाचं होतं आणि अर्ध शरीर मानवाचं. असे साक्षात नृसिंह भगवंत ते होते. शेवटची आणि सहावी अट विचारली, हिरण्यकश्यपू, अरे तू काय म्हणाला होतास, मला या 12ही महिन्यांमधून एका महिन्यामध्ये सुद्धा मला मरण नको. पुरुष मंडळ, जरा विचार, नामस्मरण केलं परिणाम. माझ्या भगवंताला हिरण्यकश्यपूचा नाश करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी मात्र यावं लागलं. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्माला आलात पण तुमच्या आमच्यावरती किती मोठं संकट येऊ द्या, संकट मात्र किती कठीण असलं पण त्या संकटामधून जर मुक्त व्हायचं असेल तर आठव कुणाचा करावा, अभंगाचे पहिले
करायचंय, नवे नवे भगवंताचा आठव करायचाय आणि एकदा की या संकटामध्ये संकटकालीन आपण भगवंताचा आठव केला का तो भगवान परमात्मा कशा प्रकारे तुमच्या आमची सुटका करतो बघा. महाभारतात गुण वर्णन आलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव यांच्यामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं, कौरव कपटी होते, 100 कौरव होते आणि पांडव किती होते? 5 पांडव होते. पण ऐका, एकदा कौरवांनी मात्र युद्धामध्ये चक्रव्यूह रचला. आता पांडवांमध्ये युद्ध करण्यासाठी चक्रव्यूहचं ज्ञान कुणालाही नव्हतं. मात्र अर्जुनाचा मुलगा होता अभिमन्यू, त्याला चक्रव्यूहच्या आतमध्ये प्रवेश करता येत होता. पण एकदा की चक्रव्यूह मध्ये गेलं की बाहेर काही पडता येत नव्हतं. पण युद्ध सुरू झालं, कुणालाही त्याचं ज्ञान वेळेस युद्ध संपल्यानंतर घरी जाण्याकरता कौरवही निघाले. कौरवांसोबत जयद्रथ सुद्धा निघाला. पण ऐका, जयद्रथानं जाता जाता अभिमन्यूच्या छातीवरती लाथ मारली आणि पुढे निघून गेला. डोळ्यामध्ये मात्र पाणी आलं. अभिमन्यू घायल अवस्थेमध्ये रणभूमीवरती युद्धभूमीवरती मात्र पडलेला होता. इकडे दुसरीकडे आपला शूर मुलगा अभिमन्यू कुठे आहे, काय करत आहे, काय झालं, काय नाही म्हणून चिंताग्रस्त मात्र अर्जुन होता. इकडे तिकडे शोधू लागला. शोधत शोधत अर्जुन मात्र युद्धभूमीवरती आला. रणभूमीवरती आल्यानंतर बघितलं तर अरे आपला शूर मुलगा आहे अभिमन्यू आणि रणभूमीवरती घायल अवस्थेमध्ये कसा घाईघाईने पळत पळत अर्जुन आपल्या मुलात गेला. अभिमन्यूला मांडीवरती उचलून घेतलं. बघितलं अरे माझ्या मुलाची ही दशा कोणी केली. अर्जुनानं विचारलं, सांग बाळा, अरे तुझे हे कुणी केले. त्यावेळेस अभिमन्यूने सांगितलं, बाबा मी एक योद्धा आहे, मी या रणभूमीवरती लढतो, या रणांगणावरती लढलो बाबा. मी सांगतो चक्रव्यूह मध्ये मी प्रवेश केला, पण चक्रव्यूहच्या बाहेर मला काही करता येईना आणि म्हणून तर युद्ध संपल्यानंतर माझी ही घायल अवस्था मात्र झाली. पण बाबा या घायल अवस्थेमध्ये रणभूमीवरती मी पडलेलो आहे ना, याचं मला वाईट वाटत नाही. पण ऐका बाबा, ज्या वेळेस या घायल अवस्थेमध्ये युद्धभूमीवरती मी पडलेलो असताना सुद्धा जयद्रथाने जाता जाता माझ्या छातीवरती लाथ मारली आणि मग तो पुढे गेला. बाबा याचं मला वाईट वाटतं, मला वाईट वाटत आहे. मग त्यावेळेस सांगितलं, बाबा मी जास्त काळ फार वेळ काही जगू शकत नाही, पण बाबा याचा सूड तुम्ही घ्या, एवढा बोलला. आणि अभिमन्यूने आपल्या पित्याच्या मांडीवरती अर्जुनाच्या मांडीवरती प्राण सोडला. अर्जुनाला वाईट वाटलं, डोळ्यामध्ये पाणी आलं आणि पटकन उठला. प्रतिज्ञा केली, आज सूर्यास्त होण्याच्या पूर्वी मी जयद्रथाचा शोध लावून त्याचा अंत करेल आणि जर हे शक्य झालं नाही तर मी स्वतः अग्निकाष्ट करेल. सगळा दिवस अर्जुन मात्र जयद्रथाचा शोध घेऊ लागला. इकडे तिकडे सापडू लागला, पण रथ काय सापडेना. शेवटी अर्जुन प्रामाणिक होता. मग अग्निकाष्ट घेण्याचं ठरवलं. संध्याकाळची वेळ झाली, रथाचा शोध लागला नाही म्हणून अग्निकाष्ट घेण्याचं ठरवलं. चिता रचली, प्रदक्षिणा मारण्याकरता सुरुवात केली. पण एका कौरव कपटी होते. अर्जुनाचा मृत्यू अंत कसा होतो हे बघण्यासाठी त्या ठिकाणी जमले. कारण का त्यांना माहित होतं आता सूर्यास्त होत आलाय, अर्जुन काय आपल्याला मारू शकत नाही. अर्जुनाचा अंत बघण्यासाठी, मृत्यू बघण्यासाठी त्या ठिकाणी जमले. पण एका प्रदक्षिणा मारता मारता अर्जुनानं आपल्या मनामध्ये भगवंताचा आठव केला. माझ्या भगवान श्रीकृष्णांना काळजी वाटली. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अवतीर्ण झाले, प्रगट झाले. आपलं सुदर्शन चक्र सूर्याला आड घातलं, सूर्यास्त होण्याचं थांबवला आणि अर्जुनाकडे आले, हात धरला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे बघतोस काय, हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ, जा आणि अंत कर. दृष्टांत संपला. ऐका, सांगण्याचा सिद्धांत असा होता, अर्जुनावरती कितीतरी मोठं संकट आलं. अर्जुन ध्यान तो प्राश्चित्त घेण्याकरता निघाला, पण मनामध्ये मात्र भगवंताचा आठव केला. परिणाम माझा भगवान परमात्मा, माझे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मदतीकरता धावून आले. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबारे सांगतात, जन्माला आलात किती मोठं संकट द्या, त्या संकटामध्ये जर भगवंताचा आठव केला तर तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या मदतीकरता येतो. मात्र त्याचं सुदर्शन चक्र आपल्यावरती आलेल्या संकटाला आड घालून आणि आपल्या भक्ताला कसलाही क्षीण होऊ देत नाही. अभंगाचे दुसरे चरण. मग तो तेरी शिरा
रोज भजन केलं पाहिजे, नवे नवे नामचिंतन केलं पाहिजे. कारण का भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. नुसतं तुमच्या आमच्यावरती आलेलं संकटच निवारण होत नाही, तर तुमच्या आमच्या पाठीमागे असलेली भूत बाधा सुद्धा एका वाटेने नाही तर 12 वाटेने पडू लागते. तुम्हाला गुडताना सांगते विठ्ठल. एका गावामध्ये दोघे जण मित्र होते. दोघांची फार अशी घट्ट मैत्री होती, फार घट्ट. एक दिवस त्यामधल्या एका मित्राचा वाढदिवस होता. तो मित्र आपल्या मित्राकडे गेला आणि सांगितलं, ऐक मित्रा, उद्या माझा वाढदिवस आहे. माझ्या घरी मात्र जेवणाची मेजवानी आहे. बर्थडे साजरा करायचा आहे. एक काम करतोस का, उद्या माझ्या वाढदिवसाकरता उद्या तू संध्याकाळच्या वेळेला माझ्या घरी ये. आता यानं सांगितलं, अरे मित्रा, उद्या तुझा वाढदिवस आहे. हे खरं, तुझ्या घरी जेवणाची मेजवानी देखील आहे. एक मोठं जंगल लागतं आणि मला माहितीये त्या जंगलामध्ये 3 भूत राहतात. मी येऊ शकत नाही आणि संध्याकाळची वेळ काही झालं मला तर मी काय करू, मी येणार नाही. पण ह्या मित्राने मात्र आग्रह केला, नाही मित्रा, काही झालं ना तरी तुला मात्र यावं लागेल. काही झालं तर तू मात्र माझ्या घरी उद्या येणारच. मग याने होकार दिला आणि सांगितलं, ठीक आहे बाबा, एवढा आग्रह करतो ना, येतो म्हटला. दुसरा दिवस उजेडला. संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळी 5 वाजता हा मित्र आपल्या मित्राच्या घरी जाण्याकरता निघाला. संध्याकाळची वेळ होती, थोडा उजेड होता, त्यामुळे या मित्राला काही वाटलं नाही. पटापटा चालत आपल्या मित्राच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर ह्या मित्रानं त्याचं वेलकम केलं, स्वागत केलं, घरामध्ये घेतलं. वाढदिवस साजरा झाला. जेवण खावण झाले आणि दोघं जण मात्र नाच गाण्यामध्ये दंग झाले. नाचू लागले, गाणी गाऊ लागले आणि नाचता नाच गाण्यामध्ये इतके दंग झाले. त्यामध्ये रात्रीची वेळ कधी झाली, 8-8:30 कधी वाजले त्यांना सुद्धा कळलं नाही. मग सहज एका मित्राचं लक्ष घड्याळाकडे गेलं. अरे, खूप वेळ झालाय, माझ्या मित्राला घरी जायचंय, त्याला वाट लागते ती म्हणजे जंगलाची, आणि जंगलामधून जायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्याला पटकन घरी काढून दिलं पाहिजे. या मित्राने सांगितलं, एक मित्रा, अरे फार वेळ झालाय, नाच गाण्यामध्ये आपण इतकं दंग झालो की वेळेचं भानही नाही. आता पटकनावर तुला मात्र घरी जावं लागेल. आता ह्या मित्रानं आपल्या मित्राची सगळी आवरावर करून दिली, पिशवी भरून दिली, सगळं आवरून दिलं, टाटा बाय बाय केला आणि निरोप मात्र आपल्या मित्राला दिला. आता हा मित्र घरी जाण्याकरता निघाला. घरी जाता जंगलाचा मात्र मार्ग लागला. आता मात्र रात्र होती. जंगलामध्ये सगळीकडून काळा अंधार होता. जंगली प्राण्यांचे आकाळ विकराळ आवाज त्याच्या कानावर येत होते. रातकिड्यांची किरकिर हवा सुरू होती. याला मात्र फार भीती वाटली. काय करावं, काय नको, आता मात्र माझं काही खरं नाही. सगळीकडे काळा अंधार आहे. घरी जायचंय पण फार भीती वाटते. बरोबर हळूहळू चालत जंगलाचा मधोमध आला. बघितलं तर अरे, समोर काय, एक झाड होतं आणि त्या झाडावरती 3 भूत होते. किती भूत? 3 भूत होते. आता मला सांगा, भूत बघितल्यावरती आनंद वाटला असेल का? नाही ना, घाबरला, थरथर कापरा होऊ लागला. पण या 3ही भूतांनी याला मात्र बघितलं, आनंद वाटला. आणि त्यातलं एक भूत दुसऱ्या भूताला म्हणालं, अरे मित्रा, गेला 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, पण पोटाला अन्न मात्र नाही, मेजवानी नाही, अन्न पाणी नाही. आज आपली मोठी मजा आहे. म्हटला, खाली बघ, काय खाली? अरे खाली आपली शिकार चालली आहे. आज मात्र मोठी मेजवानी आहे. फार भूक लागली, आता पटकन खाली जाऊ आणि याला खाऊन घेऊ. 3ही भूत खाली उतरले. या मुलाला मात्र घट्ट असं पकडून धरलं आणि म्हणाले, आता आम्ही तुला खाणार. पण हा मुलगा घाबरला. काय करू, काय नको. त्यातलं पहिलं भूत म्हणतं, अरे मित्रांनो, फार दिवस झाले उपाशी आहोत, पोटाला अन्न नाही, पाणी नाही, फार भूक लागली, आता आपण याला कच्चं खाऊन घेऊ. पण दुसरं भूत ना जरा ऍडव्हान्स होतं. ऍडव्हान्स कळतं तुम्हाला? ते जरा अतिशहाणं होतं. ते म्हणाला, अरे मित्रा, जर याला कच्चं खाल्लं ना तर आपले पोट दुखतील. म्हटला, कच्चं खाऊन जमणार नाही. मग तिसरं भूताने सांगितलं, मग काय, याला कच्चं खायचं नाही तर याला शिजून खायचं, भाजून खायचं. पण पहिल्या भूताने सांगितलं, याला जर शिजून खायचंय, भाजून खायचंय तर विस्तू मात्र लागणार, अगदी लागणार. तो आणायचा तरी कुठून? पण दूरवरती नजर गेली. दूरवरती विस्तू दिसला, अग्नी दिसला. त्यातलं एक भूत म्हटलं, आता तुम्ही चिंता करू नका,
काळजी करू नका, मी आत्ता जातो आणि आता मात्र विस्तू घेऊन येतो, अग्नी घेऊन येतो. आता हे भूत जेवणाच्या आशेने पळत पळत घाईघाईनं ते विस्तवापाशी गेलं. विस्तू दिसला, फार आनंद वाटला. मग आनंदाच्या भरामध्ये हे भूत ते विस्तू घेण्याकरता खाली वाकलं. पण तो विस्तू कसला होता माहितीये का? आपल्यासारखा त्याही गावामध्ये अखंड हरिनाम मात्र चालू होता, कीर्तन चालू होतं. 7 ते 9 कीर्तनाची वेळ होती आणि त्या सप्त्याची जी काही पंगत होती ना, त्या पंक्तीचं अन्न त्या ठिकाणी शिजत होतं. आणि तो विस्तू यानं बघितला, आनंद वाटला, घेण्याकरता खाली वाकला. पण कीर्तन चालू असल्यामुळे याच्या कानावरती हरिनामाचा गजर ऐकू आला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम त्याच्या कानावरती नामचिंतन ऐकू आलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भूत मात्र घाबरलं, पळत सुटलं. जसं पळत सुटलं तसं या 2 भूतांना येऊन आदळलं. फार घाबरलेलं होतं. त्या 2 भूतांनी विचारलं, का रे, अरे काय झालं, कुठे आहे विस्तू, आणला का नाही अग्नी, फार भूक लागली, दाखव पटकन. पण याने सांगितलं, नाही बाबा, अरे मी तर विस्तू आणण्याकरता गेलो होतो, पण विस्तू घेण्याकरता वाकलो, पण तिकडे ते चालू आहे. ते म्हणजे काय? ते म्हणजे भगवंताचं भजन, नामचिंतन. याने सांगितलं, अरे विस्तू घेण्याकरता खाली वाकलो, पण तिकडे ते लोक ते म्हणतात. आता असं म्हटल्यानंतर त्या 2 भूतांना कळालं, ते म्हणजे देवाचं नामचिंतन, नामस्मरण. मग या मुलांना विचार केला, अरे झालं तरी काय, हे भूत घाबरले तरी काय. पण ते भूत सांगायचे, अरे तिकडे ते चालू आहे, ते माणसं तिकडे ते म्हणतात ना, म्हणून मी घाबरलो, म्हणून या ठिकाणी आलो. मग या मुलांना विचार केला, ज्या अर्थी हे 3ही भूत त्याला घाबरतात, ते या शब्दाला घाबरतात ना, त्या अर्थी मी ते या शब्दाची भीती घालून इथून मात्र सुटका करू शकतो. या मुलांना सांगितलं, भूतांनो तुम्ही मला सोडा, नाहीतर मी ते म्हणेल. मग काय, भूत घाबरले, भूताने सोडलं. पण पुन्हा भूत आले, त्याला पकडलं, पण हा म्हणाला, मला सोडा, नाहीतर मी ते म्हणेल. आता भूत घाबरले, सोडून दिलं. हा मात्र थरथर कापत होता. पळत पळत धावत पळत मात्र सप्ताहाच्या ठिकाणी आला. नुकतंच कीर्तन संपलेलं होतं. वारकरी मात्र खाली बसलेले होते. मग हा त्या वारकऱ्यामध्ये जाऊन बसला. एक वारकरी दादाने विचारलं, का रे बाळा, अरे घाबरलेला दिसतोय, काय झालं, थरथर कापायला का होतोय. याने सांगितलं, घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि सांगितलं. आणि मग मी त्या भूतांना म्हणालो, का मला सोडा, नाहीतर मी ते म्हणेल, मला सोडा, नाहीतर मी ते म्हणेल. पण एक विचारू का वारकरी दादा, विचार ना, काय विचारायचंय. वारकरी दादांना विचारलं. या मुलाने विचारलं, वारकरी दादा, मी त्या भूतांना ते या शब्दाची भीती घालून इथपर्यंत सुटून आलो, पण वारकरी दादा ते म्हणजे काय. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद,
काय वारकऱ्यांना सांगितलं ते म्हणजे ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जपे आधी. अरे ते म्हणजे नामचिंतन, देवाचं नाम स्मरण, भगवान परमात्म्याचं नाव. आणि म्हणून तर तू ज्या वेळेस म्हणाला मला सोडा नाही तर मी ते म्हणेल ना, तर भूतांना वाटलं तू नामचिंतन करतोस काय. आणि म्हणून तर त्या भूतांपासून तुझी सुटका झाली आणि तू इथपर्यंत आला. दृष्टांत संपला. सांगण्याचा सिद्धांत आहे का भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे का. ऐका, तुमच्या आमच्या पाठीमागे किती मोठी भूतबाधा असू द्या, पण नुसता हरीचा उच्चार जरी केला तरी हरी उच्चारण मंत्र आवाज पळे भूतबाधा बेडे. एवढी ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात तुमच्या आमच्या वरती किती मोठं संकट येऊ द्या, संकट निवारण होतं नामचिंतनाने. पण नुसतं संकटच नाही तर तुमच्या पाठीमागे किती मोठी भूतबाधा असू द्या, विघ्ने असू द्या, पण ते विघ्ने हरीच्या उच्चाराने एका वाटेने नाही तर 12 वाटेने पळू लागतात. अभंगाचे तिसरे चरण. नामाचा चिंतने नामाचा चिंतने नामाचा चिंतने नामाचा चिंतने नामाचा नामामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या आमच्या पाठीमागे भूतबाधा जरी असली, विघ्ने जरी असले तरी हरीचे उच्चारणे मात्र एका वाटेने नाही तर 12 वाटेने पळू लागतात. आणि म्हणून तर भगवंताने देह दिलाय कशा करता. देवे दिला देह भोजना भजे खा दिलाय का. भजे खायला मग नाही भजे खा, पण भजना गोमटा तोया झाला फाटा. बाधिकेचा भगवंतानं देह दिलाय नामचिंतन करता, भगवंताच्या नामस्मरण करता. आणि म्हणून जन्माला आला, देवानं मुख दिलंय, मग भजन करायचंय, नामचिंतन करायचं. पण काही लोक असे असतात या मुखानं नामचिंतन काही करत नाही, नामस्मरण काही करत नाही, पण या वाणीनं या तोंडानं खोटं बोलतात, नवे नवे या जगाशी खोटा व्यवहार करतात. आणि मग ज्या दिवशी आपण या जगाशी खोटा व्यवहार करणार आहे ना, त्या दिवशी हे जग सुद्धा तुमच्या आमच्याशी खोटा व्यवहार केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कोण उदाहरण सांगते. विठ्ठल एका गावामध्ये एक गृहस्थ राहत होता. त्या गृहस्थाला 3 मुली होत्या. किती मुली? 3 मुली. ऐका, तर 3ही मुली दिसायला अगदी सुंदर, स्वयंपाकामध्ये अतिशय उत्कृष्ट, कामामध्ये चपळ. पण ऐका, तर 3ही मुलींचे लग्न मात्र जमत नव्हते. मग विचार करा, तुम्ही म्हणाल ताई 3ही मुलींमध्ये कसली कमी नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये चपळ होत्या,
दिसायला सुंदर होत्या व लग्न काय जमत नव्हते तर ऐका. पहिली मुलगी होती गोबडी, दुसरी होती तुताणी आणि तिसरी होती गेंगाणी. आता तीनही मुली मात्र बोलण्यामध्ये गेलेल्या होत्या. तुम्हाला गेलेला कळताना तीनही मुली मात्र बोलण्यामध्ये गेलेल्या होत्या. पण या गृहस्थानं तीनही मुलींचे लग्न जमवायचा भरपूर प्रयत्न केला पण लग्न काही जमेना. सगळा अकोले तालुका झाला पण लग्न काही जमेना. शेवटी गृहस्थानं विचार केला आता आपला अकोले तालुका झाला, आता आपल्या अकोले तालुक्यामध्ये कोणी मिळू शकत नाही. मग पाहुणे बोलवायचे पण कुठले कुठले बोलवायचे तुम्हाला? कुठले? संगमनेरचे. ऐका त्याने विचार केला पाहुणे बोलवायचे संगमनेरचे. आता ऐका त्या गृहस्थाने फोन वगैरे झाला, बोलणं झालं, पाहुणे बोलवले संगमनेरचे. पाहुणे घरी आले, पाहुण्यांना बाहेरच तोंड हात पाय धुण्याकरता पाणी दिलं, घरामध्ये घेतलं, चहा झाला, नाश्ता झाला, पाणी झालं, सगळं झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. भरपूर वेळ निघून गेला पण मुली काय दाखवल्या नाही. आता मला सांगा पुरुष मंडळ, जे पाहुणे मुली बघण्याकरता गेलेले असतात ते कसे असतात? तुम्ही कधी जमवलंय का कोणाचं? अनुभव नाही का तुम्हाला? कसे असतात? चतुर असतात ना. ऐका त्यातला एक पाहुणा म्हणाला दादा आता भरपूर गप्पा झाल्यात, आता मुली दाखवण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ. गृहस्थाने होकार दिला पण गृहस्थ म्हटलं दादा आमच्याकडे जर वेगळी पद्धत आहे. तुम्ही आता जेवण करण्याकरता बसायचं, 3 मुली तुम्हाला वाढण्याकरता येतील आणि ऐका त्या 3 मुलींमधली जी मुलगी तुम्हाला आवडेल ती मुलगी लगेच घेऊन जायची. कधी? लगेच घेऊन जायची म्हटले तुम्ही जेवण करण्याकरता बसा. आता हा गृहस्थ आतमध्ये आपल्या 3ही मुलींकडे गेला आणि सांगितलं पाहुण्यासमोर तोंड उघडायचं नाही, कारण याच्या अगोदर जेव्हा किंवा पाहुणे बघायला यायचे, पाहुणे पसंत करायचे, मुलीचं लग्न ठरवायचे आणि एकदा की मुली बोलल्या ना 4 किलोमीटर पळून जायचे. आता या गृहस्थाने सांगितलं पाहुण्यांनी काही जरी विचारलं तरी तोंड उघडायचं नाही, प्रश्नाची उत्तर मात्र द्यायची नाही, काही बोलायचं नाही. आणि मग काय? ऐका पाहुण्यांना बसण्याकरता सोन्याचं पाट, जेवणाकरता चांदीचं ताट, अगरबत्त्यांचा घमघमाट, पंचपक्वानांचा स्वयंपाक, असा गोड असा थाट माट आणि त्या पंचपक्वानांच्या पुरणपोळीच्या जेवणामध्ये बनवली ती म्हणजे कढी बनवली. आता पाहुणे जेवण करण्याकरता बसले. 3ही मुली यायच्या, वाढायच्या, निघून जायच्या, मुली यायच्या, वाढायच्या, निघून जायच्या, यायच्या, वाढायच्या, निघून जायच्या, पण शब्द सुद्धा काही बोलल्या नाही. आता पाहुणे हुशार होते. पाहुण्याने विचार केला अरे किती वेळ झालाय, मुली येतात, वाढून जातात, पण कढी घ्या, पोळी घ्या, असं काही बोलत नाही. हे जाऊ द्या पण मगापासून बघतोय मुली काही बोललेल्या नाही. ज्या अर्थी मुली बोललेल्या नाही त्या अर्थी तर काहीतरी गडबड असली पाहिजे म्हटला. मग त्या पाहुण्यानं शेजारच्या पाहुण्याला हात लावला आणि हळूच म्हणाला का रे? अरे कढी फार सुंदर झाली, इतकी सुंदर कढी, इतकी गोड कढी मी कधी खाल्लेली नाही. कारण काय म्हटला? अरे कारण म्हणजे माझ्या बायकोला जमत नाही म्हटला, अशी कढी मला कोणी खाऊ घातली नाही. असं वाटतंय ज्या मुलीनं कढी केली तीच मुलगी सुनबाई म्हणून करून न्यावी. आता योगायोग असा घडला होता ज्या मुलीनं कढी बनवली ना तीच मुलगी वाढण्याकरता आली होती. तिच्या मनामध्ये आलं ज्या अर्थी माझे लग्न जमत नाही तसंही माझं लग्न जमत नाही, पण ज्या अर्थी या पाहुण्याला माझ्या हातची कढी आवडली त्या अर्थी हा मला सुनबाई करून नेणार, माझं लग्न जमणार. फार आनंद वाटला. आता बापाने काय सांगितलं होतं? काही झालं तरी बोलायचं नाही. पण आता तिला बोलायची गरज होती का? पण नाही का ती म्हणाली फुकट नाही झाडी, जिडू टाकडा, मिठू टाकडा, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकला, आता जे नाही करायचं मात्र ते करून बसली. तेवढ्या मध्ये दुसरी आली. आता हिनं तरी शांत बसावं ना. ही म्हणाली का ग तुला बाबांना काही सांगितलं होतं, तू बोललीस का, तू बोललीस का? आता दोघी बोलल्या म्हटल्यावरती तिसऱ्याला मध्ये पडायची गरज होती का? नाही ना. पण तिसरी आली आणि लगेच सुरू केलं तू गुंडी घोघोटाळा केला, विठ्ठल विठ्ठल. म्हणजे बघा वडिलांनी काय सांगितलं होतं? बोलायचं नाही. कारण का तिघी मुली मात्र बोलण्यामध्ये गेलेल्या होत्या, पण गृहस्थाला हे समोरच्या पाहुण्यांना समजून द्यायचं नव्हतं, म्हणून जगाशी खोटं बोला, खोटं व्यवहार केला आणि म्हणून तर त्याचं खोटं उघड पडल्याशिवाय राहिलं नाही. आणि म्हणून तर ह्या वाणीनं खोटं न बोलता खरं बोलायचं. पण काय? सत्य साच खरे नाम विठोबाचे घरे. मुखानं बोलायचंय ना भगवंताचं नाम चिंतन, नाम स्मरण, नवे नवे
एका जगद्गुरु तुकोबाला सांगतात जन्माला आलात भगवंतानं मुख दिलं नामचिंतन करता म्हणून नामचिंतन करायचंय नामस्मरण करायचं पण वेळेप्रसंगी आपण आपला प्राण त्या भगवंताला अर्पण देखील करावा अभंगाचे शेवट तुका म्हणे प्राणा तुका म्हणे प्राणा तुका म्हणे प्राणा तुका म्हणे प्राणा तुका म्हणे प्राणा
सुंदरबाई विश्वास कानवडे, शोभा संजय चव्हाण, मोनाली राहुल गोपाळ यांनी सर्वांनी पुढे यायचे. चला लवकर. किती वाजले आता? किती वाजेपर्यंत करायची कीर्तन? पार पडली. ज्यांनी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली चौधरी महाराज आपले मनोप्रकापर मानते. ज्यांनी गोड अशी गायनाची साथ दिली श्री हरी महाराज पांडे आणि आम्ही सर्व विद्यार्थिनी ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था इथेच आपली संस्था आपल्या सर्वांना माहिती आहे, तरीही सांगण्याचं माझं कर्तव्य आहे. एका सुंदर अशा वातावरणामध्ये सेवा पार पडली. अतिशय शांत चित्ताने तुम्ही सेवा श्रवण केली. आपले पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. सिस्टीमुळे दादा आपले सुद्धा मनपूर्वक आभार. शेवटी एकदा 2 मिनिटांमध्ये भजन करायचंय. सर्वांनी हात वरती करायचे. सर्वांनी निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव
हॅलो. सर्वांना विनंती आहे की 5 मिनिटं आपण आहे त्या जागेवरती स्तब्ध व्हायचं आहे. साधू थोर जाणा कलियुगी. आज या सप्ताहातील पहिला दिवस. खऱ्या अर्थानं दरवर्षी सालबादप्रमाणे हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह पार पडत असताना या सप्ताहाचं 18वं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा पहिलाच दिवस. सकाळी या सप्ताहातील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी घटस्थापना या ठिकाणी संपन्न झाली. त्याचबरोबर सकाळी 9 ते 11 गाथा भजन या ठिकाणी संपन्न झालं. त्यानंतर सायंकाळी ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व मुली आणि त्यांच्या समेत पंचक्रोशीतील भजनी मंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हरिपाठ संपन्न झाला. आणि 7 ते 9 या वेळेमध्ये अतिशय सुंदर असं हरिकीर्तन ज्यांनी या ठिकाणी पार पाडलं. आपल्या परिसराचं खऱ्या अर्थानं वैभव ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील विद्यार्थ्यांनी हरिभक्तपरायण संस्कृतीताई बिन्नर सुंदर अशी सेवा या ठिकाणी आपल्या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पार पाडली. ताईंचंही अगदी सर्व ग्रामस्थांच्या वतीने अगदी मनापासून आभार. त्याचबरोबर सकाळी ज्यांचं अन्नदान होतं ते आदरणीय हरिभक्तपरायण संजय रामभाऊ चव्हाण यांचं सकाळी या ठिकाणी अन्नदान झालेलं आहे. आज संध्याकाळी ज्यांचं अन्नदान आहे ते आदरणीय श्री रवींद्र सुखदेव कानवडे, त्याचबरोबर आदरणीय श्री कैलास माधव गोपाळे आणि श्रीमती सुंदराबाई विश्वनाथ कानवडे. आजचं पहिल्या दिवसाचं अन्नदान संध्याकाळचं अन्नदान त्यांचं आहे. सर्व अन्नदात्यांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार. त्याचबरोबर आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील उद्या दुसरा दिवस रविवार. उद्या सकाळी नियमाप्रमाणे काकडा भजन या ठिकाणी संपन्न होईल. गाथा पारायण संपन्न होईल. या ठिकाणी सामुदायिक हरिपाठ संपन्न होईल. त्यानंतर उद्याचं जे कीर्तन आहे आपल्या संगमनेर तालुक्याचं हरिभक्त परायण विश्वनाथजी महाराज नवले झोळे यांचं या ठिकाणी कीर्तन संपन्न होणार आहे. आणि सकाळचे जे अन्नदाते आहेत आदरणीय श्री संदीप संपत कानवडे यांचं सकाळचं अन्नदान या ठिकाणी संपन्न होईल. उद्याचे जे अन्नदाते आहेत आदरणीय श्री गोरक्ष लक्ष्मण कानवडे, आदरणीय श्री यादव महादू ढगे आणि आदरणीय श्री जगन्नाथ लक्ष्मण कानवडे यांचं उद्याचं अन्नदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजचे जे जागराचे गावं आहेत निमगाव खुर्द असेल, नवापूर असेल, शिरसगाव आणि सावरचोड या ठिकाणी परिसरातील सर्व भजनी मंडळ उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जागरासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये या कीर्तन साथीसाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी मृदुंगाची साथ दिली आदरणीय हरिभक्त परायण लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी महाराज चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गायनाला ज्यांनी साथ दिली आदरणीय श्रीहरी महाराज पांडे, त्याचबरोबर संस्थेतल्या अगदी गोड मुली या ठिकाणी सुंदर या ठिकाणी कीर्तनासाठी साथ दिली. खरं तर या संस्थेतील अगदी 10 ते 12 मुली अगदी कीर्तन करतात. आपल्या परिसरामध्ये इतकं गोड असं संस्थेचं वातावरण आहे. आणि हा सप्ताही अगदी त्यांच्यामुळे अगदी गोड या ठिकाणी संपन्न होतोय. संस्थेचे अगदी सर्व ग्रामस्थांच्या वतीने अगदी मनापासून आभार. या ठिकाणी